एक असदृश्य दान प्राप्त होत असतं पूर्ण आयुष्यात एकदाच. ते दान प्रसेनजिताच्या पत्नीने राणी मल्लिकेने दिलं होतं. एका दिवशी 14 कोटींचा खर्च आला होता. म्हणजे हत्तीवर बसून सोन्याच्या छत्रीखाली एका भिक्षूला सोन्याच्या ताटामध्ये एवढा मोठा खर्च केला होता. त्याला असदृश्य दान असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची तुलना बुद्धांच्या संपूर्ण जीवनात पुन्हा कधीच होत नाही. एवढं दान देणारा असून सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव होता. त्याच्या ज्ञानाचा अभाव कसा होता? कारण तो थोडा मंद होता. भगवान बुद्धाने त्याला कधी जर ध्यान शिकवलं तर लगेच त्याला गुंग यायची, त्याला झोप यायची किंवा तो अस्वस्थ व्हायचा. त्याला विपश्यना कळालीच नाही, त्याला आनापान कधी कळालंच नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्याच्या ज्ञानानुसार लहान लहान छोटे छोटे उपदेश प्रसेनजिताला भगवान बुद्धांनी दिले. कारण त्याची पुण्य पारमी परिपूर्ण नाही. दानशील नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा या 10 पारमींना जन्मोजन्मात सोबत घेऊन चालावं लागतं. पुण्यकर्मावर विश्वास ठेवावा लागतो. मिथ्या दृष्टीपासून दूर असावं लागतं. तेव्हा या पुण्य पारमिता पूर्ण होत असतात. नाहीतर आजही अनेक स्वतः आपण बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे नाना प्रकारचे मतांतर आहेत. इतके मतांतर आहेत. कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं. कारण सधम्म समजत नाही लोकांना. लोक शंका करतात, कुशंका घेतात अनेक तऱ्हेचे कोणत्याही गोष्टींवर. बुद्धाने हे शिकवलं नाही, ते शिकवलं नाही, अमुक नाही, कोणी इहलोक नाही, परलोक नाही, अमुक नाही, तमुक नाही. बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा प्रामुख्याने 62 प्रकारच्या दृष्ट्या होत्या. त्यातील 5-6 दशा, जसं अजित केश कंबल, संजय बेलट्टी पुत्र असेल, अजित केश कंबल असेल, पुरण कश्यप असेल, महावीर जैन असेल, असे निघंटनाथ पुत्र, अशा अनेक प्रकारची लोक त्याही काळामध्ये. काही त्याच्यातले फक्त महावीर स्वामी हा कर्म आणि कर्मांचा विपाक मानत असे. बाकी काही लोक असे म्हणायचे की गंगा नदीच्या एका किनारी तुम्ही जन्मभर दान कर्म करत बसा, त्याचं पुण्य लागणार नाही. आणि गंगा नदीच्या दुसऱ्या किनारी माणसांच्या मांसांचा, रक्तांचा पूर व्हा, तरी तुम्हाला पाप लागणार नाही. त्याकाळी खा प्या मौज करा म्हणण्याची परंपरा खूप. जर एखादा धर्माचा संस्थापक अशा गोष्टी जर म्हणत असेल, तुम्हाला पापही लागणार नाही, पुण्य, तुम्ही इकडे या, मनाला वाटेल तसे ध्यान करा तुम्ही, जर असं म्हटलं, अरे स्वस्तामध्ये एवढं सुंदर मिळतंय, काही करा म्हणते. म्हणून त्यांच्याकडे लाखोच्या लोक असे रांग लावून जायचे आणि त्यांच्या त्या तत्वज्ञानामध्ये विलीन व्हायचे आणि अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये मौज मजा करायचे. बुद्धांच्या नंतर अलीकडच्या काळात एक चार्वाक नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. चार्वाक नावाचा तो सुद्धा असं म्हणतो, जोपर्यंत जगणार आहात सुखाने जगा. जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने जगा. आणि सुखाने जगण्यासाठी लोकांचं कर्ज काढा आणि कर्ज काढून जन्मभर साखर आणि तूप पीत बसा. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हा देह भस्मीभूत होणारा आहे, पुनरागमन नाही, असं तो म्हणतो. म्हणजे तो काय त्याचं म्हणणं आहे की एखादं सुंदर रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श यांना तुम्ही सातत्याने आलिंगन देत राहा, त्याचं असं म्हणणं आहे. त्याच्या सुखाचा तुम्ही भोग घेत राहा आणि आयुष्यभर जरी केलं तरी मृत्यूनंतर पृथ्वी, अग्नी, जल, वायू आपापल्या तत्वात मिळून जातात. पुन्हा पुनरागमन कुतः. जर पुनर्जन्मच नाही तर स्त्रीला आलिंगन द्या, त्यांचं सुख घ्या, तुम्हाला जे वाटेल ते करा. या विश्वात पापही नाही आणि पुण्यही नाही. अशा प्रकारची चार्वाकाची दृष्टी होती.
तुमच्या माझ्या धम्मपित्याला या सगळ्या कलहातून थोडस बाहेर काढा आणि बाहेर काढून आपल्या सत्सद्विवेक बुद्धीने, न्यायाने, प्रज्ञेने सार आणि साराचं छान चिंतन करायला बसा. आमच्याकडच्या बाया गाणं म्हणतात, काय कमी होते त्या गौतमाला, राज्य सोडून गेले वनाला. राजपुरुष असणारा, शुद्धोधनाच्या पोटी जन्माला आलेला तो महापुरुष, ज्यांच्या शेतीमध्ये सोन्याची नांगर चालायचे एवढे श्रीमंत असणारा महापुरुष, बासमती चावल खाणारा, मांस मिश्रित, 5 दिवसांचा जन्मलेला बाळ राहुल आणि विश्वसुंदरी यशोधरेकडे न पाहता हातामध्ये भिक्षापात्र घेऊन आपल्या चप्पल, जुता, वाहना पायामध्ये न टाकता घराच्या बाहेर पडून सर्वज्ञता प्राप्त करतात आणि जगाला सांगतात की सावध रहा, जीवन तुमच्या जीवनावर मृत्यूची टांगती तलवार आहे. जे सकाळी असतात ते दुपारी राहत नाहीत, जे दुपारी असतात ते संध्याकाळी राहत नाहीत, आणि जे रात्री दिसतात ते सकाळी दिसत नाहीत. म्हणून जीवनाला विमुक्तीच्या मार्गाने घेऊन चला. मिथ्या दृष्टीमध्ये सांगितलेलं आहे, जे सदाचरण दुराचरण नाकारतात ते मिथ्या दृष्टीचे, माता पित्यांची सेवा नाकारतात ते मिथ्या दृष्टीचे, श्रमण तपस्वी लोक विश्वात असतात, त्यांना दान पुण्य केलं पाहिजे असं मानत नाहीत ते मिथ्या दृष्टीचे, या मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही असे मानतात तेही मिथ्या दृष्टीचे. मिथ्या दृष्टी खूप खूप असा मोठा तो रोग आहे. कारण ती जर दृष्टी तशी ठेवाल तर सधम्मामध्ये आपण स्थापित होणार नाहीत. मग पंचशील, अष्टशील, हे सामाजिक व्यवस्था, मनुष्य सामाजिक प्राणी आहे, हे एकमेकांचे संबंध येतात ना, तेव्हा समाजात राहत असताना प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटे बोलणे, दारू पिणे या गोष्टीपासून दूर राहावे लागेल. नाहीतर कलम लागते लगेच, काहीतरी दंड लागते लगेच तुम्हाला, अमुक अमुक याच्यात तुला दोषी म्हणून. समजा एखादा वाचलाही त्याच्यामधून मनुष्य, एखादं वाईट काम करून वाचलाही तरी इधन तप्पती पेच तप्पती पापकारी उभंगयतन तप्पती. इथेही दुःखी होतो आणि नंतरही दुःखी होतो. काया वाचा मनाने अकुशल काम करणारे लोक. पण बुद्ध या विश्वातल्या लोकांना श्रद्धेचा, मायेचा आधार देतात. जर तुम्ही जर म्हटलं भंतेजी जर वाईटच काम झाले, मग आम्ही तर वाईट भूमीला जाणार आहोत, तर सधम्माचं प्रायोजन काय, समधम्माचं काय, मग आम्ही धम्म ऐकणार नाहीत, दान कर्म करणार नाहीत, पुण्य कशाला करावं, आमच्याकडे पाप झाला असेल तर. शास्त्राने असं म्हटलेलं आहे, हजारो लाखो जन्माच्या पाप कर्मांना तुमच्या वर्तमान काळातलं एका क्षणाचं पुण्य जाळून टाकू शकतं, याला सधम्म असे म्हणतात. जेव्हा तुम्ही श्वास बघायला लागता, भूतकाळ आणि भविष्यकाळ सोडून वर्तमान काळावर स्थिर राहता आणि स्थिर राहता, तेव्हा तुमचे क्षीणं पुराणं नवं नथी संभवं. जर जुने क्षीण होऊ लागले आणि नवीन आपण बनवत नाही, तर हळूहळू हळू आपण वाईट गतीला जात नाहीत. असे काही उदाहरण आहेत त्रिपिटकामध्ये. एकतर जल्लाद होता, 55 वर्षे त्याने लोकांची हत्या केली होती. जल्लाद, प्रसेनजिताचा जल्लाद, दररोज 5-10 लोकांच्या मुंड्या उडवायचा. पण मरण्याच्या काही सेकंद पूर्वी भमते सारीपुत्राला त्याने तुपामधली, दुधातली खीर दिली. सारीपुत्र भंत्यांनी खाल्ली आणि धम्माची देशिना दिली. तेव्हा त्याचा आसनावर मन लागेना, त्याच्या अंगात आग पडली आणि तो घाबरला. ते म्हणाले, घाबरू नको, शांत आणि स्थिर राहा. त्याचं चित्त समतेत आलं आणि तो 23 लोकांमध्ये उत्पन्न झाला. लोक म्हणाले, असं कसं आश्चर्य आहे, ज्याने 55 वर्षे वाईट कामे केले तो चांगल्या भूमीत कसा जातो. कर्म विपाको अचिंतियो. कर्मांच्या विपाकाचं तुम्ही मी संपूर्णपणे चिंतन करू शकत नाहीत. हा सम्यक संबंधांचा विषय आहे. जी वेळ आणि जो काळ आपल्या हातामध्ये आहे
तिथून सुरुवात करणे आपलं जीवनाचं अंतिम ध्येय असावं सज्जन हो. मिथ्या दृष्टी आपल्याला सोडावी लागेल. बुद्धांच्या काळात एक भिक्षू होता सती नावाचा. त्याचा बाप मासेमारी करायचा. आता मासेमारीचा मुलगा पूर्व जन्माच्या पुण्याईमुळे तो भिक्षू बनला. परंतु जेव्हा भगवंतासमोर बसायचा तेव्हा त्याला आनापानी कळायचं नसायचं आणि प्रत्यक्ष समुत्पादही कळायचं नाही. अविद्या पच्चया संखारा, अविद्येमुळे संस्कार निर्माण होतात. संखार पच्चया बीजानं, संस्कारामुळे विज्ञान मन बनत असते. हे त्याला काहीच मानायचं नाही. त्याने एक दृष्टी होती. जेव्हा तो चिवर घेतलं, हा जीवामध्ये एक आत्मा आहे, हा आत्मा या जीवातून पुढच्या जीवात जातो, म्हणजे आत्म्याचं संसरण होतं, एवढंच तो मानत राहिला. भगवंताने जन्मभर त्याला उपदेश केलापर्यंत त्याला एकही उपदेश कळाला नाही. कारण त्याची बौद्धिक क्षमता परिपक्व नव्हती. काही लोक अत्यंत हट्टवादी असतात. मी जे करतो, मी जे म्हणतो तेच खरं आहे. एक बाजू आपल्या मध्ये टाकायला शिकावं. आणि एक विपश्यना काय शिकवते? विपश्यना हे शिकवते की जेव्हा मी स्वतः मधून काय अनुभव करतोय, माझ्या पुढचा व्यक्ती तो माझ्याबद्दल काय विचार करतोय, हे ज्याला समजलं त्याला दुसऱ्याची मन जाणायला समजायला वेळ लागत नाही. पण काही लोकांना काही सांगा, आपले लोक अनेक लोक आहेत, आप्तदीप भव, आम्हीच आमचे उद्धार करते, आम्हीच आमचे शिल्पकार, असं बुद्ध म्हणतात. आम्ही काही करा मग आमचं असं बुद्धांना म्हणायचं होतं का? मग म्हणजे आपल्या मनाचा पर्याय, आपल्या मनाचे विश्लेषण करायचं. आणि हे जगात कुणाचं काही जात नाही सज्जन हो. हे प्रत्येक व्यक्ती, जो व्यक्ती तिर्यक विचार करतो, वाकडा विचार करतो, तो स्वतःचं नुकसान करून घेतो. लोखंडामध्ये जे लोखंडचे जंग लागते ना, त्या स्वतः मधून खाते, तसं त्या व्यक्तीचे कर्म स्वतःला नष्ट करून टाकतात. म्हणून एकांगी विचार कधीच करू नका. जर एवढा भिक्खू संघ सांगत असेल तर बाबा रे काहीतरी असेल, आम्हाला कळत नाही ती गोष्ट वेगळी. परंतु सधम्माच्या प्रवाहामध्ये स्थिर राहून बाबा असेल ना, असेल तर असेल, जो मला काळ आणि जी मला वेळ भेटली तिथून माझ्या जीवनाची मी नवीन सुरुवात करेन. सोपी गोष्ट आहे. चूक मान्य करणारे माणसं चांगले असतात. जी कोणी 2 पावलं मागे येतात ना, ते 4 पावलं वेगाने पुढे जाऊ शकतात. हट्टवादी कधीच असू नका. बुद्धांच्या काळात एक तत्व होता सच्चक नावाचा. तो सच्चक एवढा कर्मकांडी आणि एवढा तार्किक वेता होता तो. अनेक लोकांना तो वादविवाद हरवून टाकायचा. एके दिवशी भगवान बुद्धासोबत त्याची चर्चा झाली. तुमचे माझे धम्मपिताला महाकारुणिक असं म्हटलेलं आहे. जेवढ्या राहुलावर आपल्या भगवंतांनी जीव लावला, आपल्या बाळावर जेवढा जीव लावला ना, तेवढाच जीव त्या नारागिरी हत्तीवर लावला. तेवढाच जीव अंगुलीमाल तलवार घेऊन येणाऱ्या अंगुलीमालावर सुद्धा लावला. कारण ते महान कारुणिक असतात. माता यथा नियम पुत्तंग आयुषा एक पुत्तंग म्हणू आरखे. आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, तेवढंच प्रेम तुमच्या माझ्या धम्मपित्याचं या साऱ्या विश्वातील मानवांसह सर्व जीवावर, सत्वावर, प्राण्यावर होतं. पहा, एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये. विशुद्धी मगामध्ये एक साधा बेडूक असतो, मेंढक. तो मेंढक आता मरणार आहे, त्या बुद्धांना माहिती होतं. बघा, धम्मराजांचं लक्ष कुणावर असतं? तो मेंढक मरणार आहे माहित असताना तिथून बुद्ध जात असताना एका मेंढपाळाने त्या मेंढ्यावर, त्या बेडकावर काठी ठेवली. परंतु भगवान बुद्धांच्या रश्मींचा प्रकाश बघून तो मेंढक बुद्धांकडे एकटक बघत राहिला. त्याच्या डोक्यावर ते काठी ठेवली आणि मरते वेळी त्याने डोळे बंद केले. आणि डोळे बंद केल्यानंतर पण बुद्धांची मैत्री, बुद्धांची करुणा आहे, त्या बळाने डोळे बंद झाले. जसा एखादा मनुष्य झोपेतून उठतो तसा तो 33 लोकांमध्ये मेंढक देवपुत्र म्हणून जन्माला आला. साधुकार. धम्मराजांचं किती कुणावर कसं किती माया असते बुद्धांची. म्हणजे म्हणून भगवंताला सत्ता देव मनुष्यानंद, सत्ता देव मनुष्य नाही तर तिर्यक योनीतल्या प्राण्यांसोबत, मानवासोबत, देवासोबत या 31 लोकातील सौर मंडलात
प्रत्येक जीवावर भगवान बुद्धांचं लक्ष होतं, म्हणून त्यांना महाकारुणिक म्हणतात. त्या सच्चकाला कळालं की बुद्धांची चर्चा केली सच्चकाने आणि बुद्धांनी त्याला समजून सांगितलं. बुद्ध कधी कोणावर ओरडत नसायचे. बुद्धांची वाणी कर्ण प्रिय असायची. 32 लक्षणातलं लक्षण आहे. तुमचे माझे धम्मपिता जेव्हा धम्मदेशीना जायचे तेव्हा त्यांना 1,00,000 लोकांच्या शेवटच्या माणसाला धम्माचा उपदेश करायचा. आज 21व्या शतकामध्ये हे सगळं तंत्रज्ञान विकसित झालं, पण बुद्धांच्या काळात त्यांची विशेषता होती, त्यांच्यासमोर 1,00,000 लोक बसले तर शेवटच्या माणसाच्या हृदयाला कळेल एवढा आवाज बुद्धांचा त्याच्यापर्यंत जायचा. आणि शास्त्राने जर संकल्प केला तर हजारो चक्रवालापर्यंत बुद्धांचा आवाज जयघोष निनादायचा. त्यांच्या पुण्य पारमितावर असते बुद्धांच्या. कारण दीपंकरांच्या बुद्धांच्या काळात त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला होता दीपंकर बुद्धांकडनं की 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू सिद्धार्थ गौतम नावाचा बुद्ध होशील. एवढे बुद्ध मध्ये 24 बुद्धानंतर बुद्ध झाले. किती मोठा कल्प असेल. 4 असंख्य 1 असंख्य. सर गणिताचे कोणी शिक्षक असतील, 1 असंख्य म्हणजे 101 काढायचं, त्याच्या पुढे 140 शून्य लावायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, ह्याच्या पुढचं तुम्हीच म्हणत बसा, मला काही येत नाही. 140 शून्य लावल्यानंतर 1 असंख्य पूर्ण होतो. असे 4 असंख्य कल्प आणि पुन्हा 1,00,000 कल्प. 1 कल्प किती मोठा असते माहित आहे? 1 कल्प तुम्हाला सांगतो म्हणजे भगवान बुद्ध बनायला किती मोठी पराकाष्ठा लागते, किती मोठं म्हणजे बल लागतंय ते सांगितलं. योजन 13 किलोमीटर सांगितलंय, काही ठिकाणी 10 किलोमीटर 7 किलोमीटर सांगितलंय. तर आपण दोन्हीचा 10 किलोमीटर धरू आपण. म्हणजे लांबी, खोली, उंची 10 किलोमीटरचा एक गोदाम बांधायचं आणि पूर्ण सरसुनी भरायचं, मोहऱ्यानी भरायचं. 100 वर्षाला 1 मोहरी बाहेर काढायची. जेव्हा पूर्ण मोहऱ्या बाहेर निघतील तेव्हा समजा की 1 कल्प संपला. संपत नाही पण आपण धरून चालू की 1 कल्प संपतो. किंवा इथून 10 किलोमीटर नांदेड आहे, बरोबर. नांदेड इतकी लांबी, उंची आणि रुंदी एवढा मोठा एकच दगड घ्यायचा. एकच दगड घ्यायचा आणि त्याला एका माणसाने दररोज मऊ रेशमी कापसाच्या रुवाने त्याला उगा घासत राहायचं त्या दगडाला. जेव्हा पूर्ण दगड नष्ट होतो तेव्हा 1 कल्प नष्ट होतो. सज्जन हो, इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. सधम्माचं चिंतन करताना आमच्या हातापायाला कधी पाणी सुटतंय. धम्मराजा एवढं धीर गंभीर संवेग पूर्ण वैराग्य पूर्ण धम्म देशना देतात. प्राण्याला विमुक्त करण्यासाठी एकच गोष्ट, विमुक्त व्हा, विमुक्त व्हा, जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडा. एकच गोष्ट बुद्धाने काय शिकवले, बुद्धाने एवढं शिकवले. मग अनेक प्रकारच्या भिक्षूंना तुमची मानसिकता समजून अनेक प्रकारची उपमा देऊन तुम्हाला सांगावं लागतं. दान तर अशा पद्धतीने दान द्या, शील तर अशा पद्धतीने शील पालन करा, भावना तर अशा पद्धतीने भावना करा. हे सगळं सारांश सगळ्यांचा एकच आहे. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा घास गोड व्हावा. तो सच्च त्याने बुद्धांचं मान्य केलं, स्वीकारलं, परंतु भगवान बुद्धाची शिकवण त्याने अनुसरली नाही. पहा, बुद्धांच्या जन्माला येऊन सुद्धा लोक कसे करायचे. म्हणजे बुद्धासंग चर्चा केली, मान्य केलं सगळं, पण बुद्धाची शिकवण त्याने अनुसरली नाही. कारण त्याच्याकडे पुण्य पारमिता कमी होती. ज्याच्या पुण्य पारमिता परिपूर्ण झाल्या तो अरहंत होतो. आता आपल्याला अरहंत व्हायला आपण अरहंताच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. कधी विमुक्त होणार, कधी अरहंत होणार, खूप दूरची गोष्ट आहे. त्या फक्त तुमच्या दृष्टी क्लिअर व्हावी, तुमची दृष्टी स्वच्छ व्हावी की हा बुद्धत्वाचा मार्ग असतो, हा पारमितेचा मार्ग असतो, हा ज्ञानांकुराकडे जाण्याचा मार्ग असतो. काया वाचा मनाने शुद्ध करून हा चालण्याचा मार्ग
असतो, यथाशक्ती यथा सामर्थ्य मी चालण्याचा प्रयत्न करीन, मी पडेन उठेन, पण हा मी मार्ग सोडणार नाही, ही तुमच्या अंतःकरणावर हे वाक्य कोरले पाहिजे. जर तुम्ही म्हणाल इहलोकच नाही परलोक नाही, मग समजा इथेच सगळं काही संपून चाललंय धरून चालू आपण. महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट खूप वेगाने सांगावी लागते, आमची कान बहिरे झाली. ते सांगू लागलं की लोकांना आवडत नाही, लगेच वादविवाद करतात लोक. सज्जन हो, जर काही नसतं, बुद्ध काय म्हणतात, जगामध्ये पाप आणि पुण्य नसतं तर आईला आई म्हणण्याची गरज नाही, बहिणीला बहीण म्हणण्याची गरज नाही, आणि मामीला मामी म्हणण्याची गरज नाही. काम भोगाचं जीवन जगा आणि असेच मरा, जर काहीच नसेल तर. पण भिक्षूंनो, जगात पुण्य पारणीवाले लोक आहेत, बोधी ज्ञानाच्या मार्गाने चालणारे लोक आहेत, विमुक्तीच्या मार्गाने चालणारे लोक कमी का असेनात, परंतु बुद्धत्वाच्या मार्गाने ते चालतात. आणि म्हणून या सधम्माची विशेषता आहे. 1,00,000 लोक जरी नाही मानले तरी काय हरकत नाही, 10 जरी लोक मानले तरी या 10 लोकांचे, ह्या 10 लोकांसोबत आपण युद्ध करूया. धम्माचं युद्ध आहे, धम्माचं अधम्माशी युद्ध आहे, ते आपण करू शकतो. त्यासाठी तुम्हाला पुन्हा 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 याचं यथार्थ चिंतन करावं लागेल. एक मनुष्य होता, आणि तो आपल्या गौतम बुद्धाच्या पूर्वीचे कोणते बुद्ध म्हणालो, काश्यप सम्यक संबुद्ध. त्या काश्यप बुद्धांच्या काळामध्ये काश्यप बुद्धांचं परिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण, आणि त्यांचा चैत्य मोठा बांधलेला. जसं की आज लुंबिनीला चैत्य आहे, बुद्धगयेला चैत्य आहे, सारनाथला चैत्य आहे, आणि कुशीनगरला आपल्या सम्यक संबुद्धाचे चैत्य आहेत. अगदी या प्रकारे त्या सम्यक संबुद्ध काश्यपाच्या चैत्याची एका माणसाने वंदना केली, आणि चंदनाचे चूर्ण बनवून चंद्रासारखा गोल आकार देऊन सुगंधित द्रव्याने सम्यक संबुद्धाच्या धातूंची, चैत्यांची, स्तूपांची वंदना केली. आणि त्याच्या महान बळाने तो अनेक जन्म उच्च सुगतीला गेला, आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळामध्ये तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. आता ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर, जन्माला आल्याबरोबर त्याच्या नाभीमधून चंद्रासारखा प्रकाश निघत होता. त्याच्या नाभीमधून चंद्रासारखा प्रकाश निघायचा. आता लोकांना तेवढंच हवंय, संपूर्ण जम्बू द्वीपात त्याचं नाव झालं, ते मोठं होऊ लागलं ना, तर चंद्राचा प्रकाश लोक त्याचा बघायला यायचे. त्याचं नाव ठेवलं चंद्राभ. चंद्राची आभा